त्यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। छत्रपती संभाजीराजेंच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। विरोधकांच्या चौफेर टीकेच्या नंतर दिलगिरी व्यक्त करण्यात आली। ठाकरे सेनेसोबतच्या युतीच्या संदर्भात कुणीही बोलू नये, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। राज ठाकरे यांच्या सूचनेमुळे नवा संभ्रम निर्माण झालाय। देशामध्ये गरिबांची संख्या वाढतेय आणि पैसा मोजक्या लोकांच्याच हातामध्ये जातोय। एका कार्यक्रमाच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। नितीन गडकरी यांचं वक्तव्य म्हणजे त्यांनी मोदी सरकारवरती केलेला हल्ला आहे। खासदार संजय राऊत यांची टीका। देशामध्ये गरिबांची संख्या वाढतेय या गडकरींच्या विधानावरती राऊतांचं उत्तर। काँग्रेसकडून नितीन गडकरी यांचा व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींवरती टीका। गडकरींच्या वक्तव्यावरती काँग्रेसने सहमती दर्शवली आहे। सरकारी योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। भाजपच्या मंत्र्यांची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात फडणवीस करणार मार्गदर्शन। रात्री 8 वाजता बैठकीचं आयोजन। बीड आणि नागपूरमध्ये अल्पवयीन मुली गर्भवती होण्याच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। बालविवाहामुळे 2024-25 दरम्यान 12 मुलींची गर्भवती म्हणून नोंद। महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची कबुली। राज्यामध्ये बालमृत्यूच्या प्रमाणामध्ये वाढ। एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025च्या दरम्यान 12,438 बालकांचा मृत्यू। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची लेखी उत्तरात कबुली। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकामात गैरव्यवहार झाल्याची सरकारची कबुली। काम सुरू होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी संगनमताने बिले काढली होती। मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। या प्रकरणी शाखा अभियंता आणि प्रभारी उपअभियंता निलंबित। अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णयाद्वारे 7 कोटी रुपयांची फसवणूक। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सरकारनं काढलेल्या शेकडो जीआरचा घेतला गैरफायदा। राज्यातल्या अनेक भागामध्ये तपासाचे आदेश। ईव्हीएमच्या विरोधामध्ये सोलापूरच्या मार्करवाडी ग्रामस्थांचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। विधान भवनाच्या बाहेर मार्करवाडी ग्रामस्थ हे ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक झाले। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विजेच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो या जोरदार घोषणा देण्यात आल्या। पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। रेल्वे पोलिसांकडून आरोपीला अटक। पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याला काँग्रेसकडून दुग्धाभिषेक। महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली। महात्मा गांधी अमर आहेत। रोहिणी खडसे यांची गांधीजींच्या पुतळ्याच्या विटंबनेविषयी प्रतिक्रिया। या घटनेवरती खडसेंकडून संताप व्यक्त। पनवेलच्या सिडको क्षेत्रातल्या 1 लाख लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटलाय। 1500 सोसायट्यांच्या पुनर्विकासाला नगरविकासची मंजुरी। भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी ही लक्षवेधी मांडली होती। 2018 मधल्या अपघाताच्या नंतर नायर रुग्णालयामधील एमआरआयचं मशीन अद्यापही बंद आहे। एबीपी माझाकडून महानगरपालिका रुग्णालयाचा रियालिटी चेक। नवीन एमआरआय मशीन खरेदीची प्रक्रिया सुरू। लेखी उत्तराद्वारे उपमुख्यमंत्री शिंदेंची कबुली। भिवंडी शहरामध्ये 1444 इमारतींपैकी 289 इमारती अतिधोकादायक। नगरविकास विभागातर्फे या सर्व इमारतीच्या मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या संदर्भातल्या नोटिसा। दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 जुलैला होणार आहे। वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावरती तसंच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावरती निर्णय दिला जाईल। सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची हजेरी। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने यांची या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। समृद्धी महामार्गासाठी शेतजमिनी देणारे आदिवासी कुटुंब हे मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देण्याच्या सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लेखी उत्तरामधून माहिती। बैलजोडी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतला जीव खांद्यावर। बीडच्या केस तालुक्यामधल्या भाटुंब्यामधला प्रकार। लातूरच्या शेतकऱ्याच्या पाठोपाठ बीडच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। लातूरमधल्या आणखी एका शेतकऱ्याची दयनीय अवस्था समोर आली आहे। वैजनाथ सूर्यवंशी यांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून कोळपणीचा जीव हातात घेतलाय। कायद्यानं काम करायचं नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जिल्हाधिकाऱ्यांवरती बच्चू कडू संतापले आहेत।
दिव्यांग संघटनांचं विधानभवनाच्या बाहेर गेटच्या बाहेर आंदोलन, दिव्यांगांच्या मागण्यांसाठी संघटना आक्रमक. आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघूया. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची उद्धव